नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मनोज जरांगेंचं लातूर शहरात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत। मनोज जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली लातूरमध्ये। बारामतीत महायुतीकडून रविवारी जनसन्मान रॅलीचं आयोजन। अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने रॅली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता। माजी पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। अंभोरेंच्या प्रवेशामागे विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याची चंद्रपुरात चर्चा। दुधाला दर मिळण्यासाठी संभाजीनगरच्या फुलंब्रीत काँग्रेसचं आंदोलन। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी। बीड जिल्ह्यात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 2 ठिकाणी 9 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची आंदोलकांची मागणी। इंदापुरात महायुतीमधील अजित पवार गट भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। वाशिममध्ये भाजपचे तालुका समन्वयक सुनील शर्मांचं मागील 2 दिवसांपासून उपोषण सुरू। निकृष्ट रस्त्याच्या चौकशीसह कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी। अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती। बांधकाम परवानगी लाच प्रकरणात आयुक्त पंकज जावळे फरार असल्याने पवार यांची चौकशी नियुक्ती। जळगावच्या चोपडा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी सुरू। एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाना पटोले आता एमसीए निवडणुकीच्या रिंगणात असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण एमसीएला जाऊन निवडणुकीचे पटोलेंनी नियम जाणून घेतलेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज एमसीएला जाऊन निवडणुकीचे नियम काय आहेत हे नाना पटोले यांनी जाणून घेतलेले आहेत आणि त्यामुळेच नाना पटोले आता एमसीए निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिकमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाकडून 6 ते 7 गाड्यांना धडक। जमावाकडून चालकाचा बेदम त्याला मारहाण। धडकेत 2 जण जखमी तर 6 ते 7 गाड्यांचं नुकसान। नाशिकच्या सापुतारा घाटातील बसच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ। घाटात खासगी बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती। कोल्हापुरात अजूनही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेलीच। नदीचं पाणी पात्राबाहेर गेल्यानं शेतीचं नुकसान। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास पंचगंगा नदीचं रौद्र रूप दाखवणारी ही ड्रोनची दृश्य। अमरावती शहरात मुसळधार पावसाची हजेरी। राजकमल चौक रविनगर परिसरातील दुकानांमध्ये शिरलं पाणी। दुकानात पाणी शिरल्याने अनेक व्यापारी संतप्त। तर नाशकाला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 26% पाणीसाठा तर दारणा धरणात 28% पाणीसाठा। नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पावसामुळे जिल्ह्यातील 13 छोटी मोठी धरणं ओव्हरफ्लो। हरकुळ धरणाची ही ड्रोन दृश्य खास TV9च्या प्रेक्षकांसाठी। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची पूरस्थिती नियंत्रणात। पाऊस थांबल्यामुळे सखल भागात साठलेलं पाणी कमी व्हायला सुरुवात। आदेश येईपर्यंत एनडीआरएफ टीमसह आपत्ती व्यवस्थापन टीम सक्रिय राहणार। सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात भला मोठा खड्डा। घाटातून अवजड वाहतुकीला आता बंदी। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये घरावर दरड कोसळल्याने घराचं मोठं नुकसान। घरात अडकलेल्या व्यक्तींना ग्रामस्थांनी बाहेर काढल्याने मनुष्यहानी टळली। बुलढाण्याच्या खामगावात पावसाचा हाहाकार। मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान। पिंपरी गवळी गावातील घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। नांदेड जिल्ह्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी। समाधानकारक पावसामुळे शेती पिकांना जीवदान। रायगडमध्ये आज ढगाळ वातावरण। सकाळपासून पावसाची दडी। रायगडला आज येलो अलर्ट। ठाण्याच्या शहापूरमधील घाटघर चोंडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पर्यटनासाठी सुरक्षित असल्याने पर्यटक घेत आहेत आनंद। अकोल्याच्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी शेती पिकांचं नुकसान। 2 एकर शेत डोळ्यात देखत पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश। बुलढाण्याच्या शेगावमधील एकपळमध्ये पूरसदृश्य परिस्थिती। स्प्रिंकलर पाईप आणि शेती उपयोगी साहित्य वाहून गेल्याने शेतकरी संकटात।
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा मुंबई गाठणार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील काही गावात दुबार पेरणीची वेळ, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर पेरणीचं संकट. बुलढाण्याच्या 17 मंडळांमध्ये अतिवृष्टी, खामगाव, शेगाव, मातोळा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस. 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये तुफान पावसामुळे कडी नदीवरील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक बंद. कडा, आष्टी आणि जामखेड तालुक्यातील तब्बल 25 गावांचा संपर्क तुटला. भुसावळमधील हतनूर धरणाचे 14 दरवाजे 1.50 मीटर उंचीने उघडले. तापी नदीपात्रात 43,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याच्या नाणेघाट येथे जलसंधारण विभागाकडून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याने पिकांचं नुकसान. बंधाऱ्याच्या फुगवट्यातील पाण्याचा फटका, नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबियांचं बंधाऱ्यात आमरण उपोषण. लातूरच्या केळगावमध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा चिखलातून होतोय प्रवास. रस्त्याकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. पालघर जिल्ह्यात काही अंशी पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांकडून भात लावणीच्या कामांची लगबग. पुण्याच्या भोरमधील हिरसड मावळ खोऱ्यात भात लावणीच्या कामांना वेग. पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून आता भात लावणीची लगबग. बीडच्या परळीत सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल. सोयाबीनला हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या 6 दिवसांपासून अडत व्यापाऱ्यांचं आंदोलन. अडत बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा 15,000 क्विंटल शेतीमाल पडून. ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज फलटण नगरीत मुक्कामी. तरडगाव येथील रिंगण संपल्यानंतर माऊलींचं तरडगाववरून फलटणकडे प्रस्थान. इंदापूरच्या सणरस ग्रामपंचायतीचा तुकोबांच्या पालखीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम. स्वच्छ आरोग्यदायी वारी संदेश देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पंढरपुरात सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने विठुरायाला दुग्धाभिषेक. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची सद्बुद्धी यावी यासाठी विठ्ठलाला दुग्धाभिषेक करत साकडं घालण्यात आलंय.